श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य. आज आपण पाहणार आहोत अध्याय 14. तर सुरुवात करतोय अध्याय 14. अर्जुनाने हात जोडून विनंती केली की आता योग काय आहे व तो कसा साधावा ते जरा मला समजून सांगा. तेव्हा दत्तगुरू म्हणाले, आधी अष्टांग योग सांगेन. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी ही 8 अंगे आहेत. कुणी समाधी हे फळ मानून 7च अंगे आहेत असेही म्हणतात. यम 10 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, दया, ब्रह्मचर्य, आर्जव, क्षमा, धृती, मिताहार आणि शौच असे ते आहेत. तसेच नियमसुद्धा 10 आहेत. तप, संतोष, आस्तिक बुद्धी, श्रवण, दान, पूजन, श्रद्धा, री, व्रत व जप असे हे 10 नियम आहेत. अहिंसेने निर्वैरत्व साधते. सत्यामुळे मंत्रसिद्धी मिळते. अस्तेयामुळे अमाप संपत्तीचा लाभ होतो. अपरिग्रहाने पूर्वजन्माचे ज्ञान होते. बाह्य शौचामुळे देहासक्ती नष्ट होते. आंतर शौचामुळे इंद्रिये जिंकली जातात. मन स्थिर झाले की आनंद होतो. संतोषामुळे सुखी होतो. तपाने देहेंद्रिये शुद्ध होतात व भक्तीमुळे समाधी लागते. दत्तगुरूंनी पुढे 8 प्रकारची आसने सांगितली. ती म्हणजे स्वस्तिकासन, गोमुखासन, पद्मासन, सिंहासन, सिद्धासन, मयूरासन, भद्रासन व शवासन. मग प्राणायाम कसा करावा ते सांगितले. प्राणायामाचा मुख्य हेतू मनावर ताबा मिळवणे हा आहे. ध्यान केल्यामुळे सुद्धा मनावर ताबा मिळवता येतो असे दत्तगुरूंनी त्याला सांगितले. 3 मुख्य नाड्यांमधील जी सुषुम्ना नावाची नाडी आहे तिच्या तळाशी कुंडलिनी नावाची शक्ती असते. तिला चाळवावी. नंतर पूरक, रेचक व कुंभक युक्त प्राणायाम करावा. हा आस्ते आस्ते 80 पर्यंत वाढवावा व 3 महिन्यापर्यंत करावा. मग प्राण वर चढेल व मनाचे उन्मन होईल. त्यानंतर मग प्रत्याहाराचा अभ्यास सुरू करावा. त्यानंतर धारणेने अंतःकरण स्थिर करावे. ती रूपवर करावी. धारणा साधली की ध्यान करावे. ते सगुण व निर्गुण दोन्ही प्रकारे करावेत. त्यामुळे शेवटी समाधी साधली जाते. मग असे होते की ध्यान करणारा मी, ज्याचे ध्यान करतो तो ईश्वर व ध्यान या सर्वांची जाणीव नष्ट होते व निखळ आनंदाची तुरयावस्था प्राप्त होते. यामुळे श्वासोच्छ्वास थांबून जीव व ब्रह्म एकरूप होतात. यामुळे दुःख व शोक नष्ट होतात. श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्याचा 14वा अध्याय समाप्त होतो. श्री गुरुदेव दत्त.